मित्रांनो, आत्ताच एक खूप मोठी आणि धक्कादायक बातमी आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे। ती बातमी म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सुपरस्टार, कॉमेडीचा बादशाह, कॉमेडीचे किंग म्हणून सर्वत्र ओळख असणारे, तसेच नुकतेच शिवसेना जॉईन करणारे शिवसेनेचे नेते, सर्वांचे लाडके गोविंदा यांच्याविषयी ही बातमी आलेली आहे। गोविंदा यांना गोळी लागलेली आहे। हो मित्रांनो, गोविंदा यांना सकाळी 5:45 वाजता ही गोळी लागलेली होती। गोळी लागल्यानंतर गोविंदा यांना तातडीने एका रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं। गोळी लागली त्यावेळेस ते एकटेच घरात होते। नेमका काय प्रकार झाला, कस काय त्यांना गोळी लागली, आपण जाणून घेऊया। गोविंदा आपल्या जुहू येथील घरामध्ये होते आणि सकाळी 5:45 वाजता कलकत्त्याला जायला निघालेले होते आणि कलकत्त्याला जाण्याआधी ते आपली आवरासावर करत असतानाच त्यांची स्वतःची लायसन धारक पिस्तूल जवळच होती आणि खूप दिवस झाले म्हणून ते पिस्तूल त्यांनी स्वच्छ केलेली नव्हती। ती पिस्तूल स्वच्छ करत असतानाच कपाटाचं दार उघडलं आणि उचलून मध्ये ठेवायला गेले असता ती हातातून खाली पडली आणि अनवधानाने त्याच्यातून गोळी सुटली आणि ती थेट गोविंदाच्या पायात लागली। गोविंदा घरी एकटे असल्यामुळे त्यांची पूर्णतः तारंबळ उडाली आणि त्यांनी कसं बस जुहू जवळ त्यांचे नातेवाईक होते, त्यांना पटकन फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला। त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात ऍडमिट केले। यावर वेगवेगळ्या ठिकाणून संशय येतो की गोविंदा यांच्यावर कोणी गोळी मारली का हा वेगळाच काही प्रकार होता। पोलिसांनी गोविंदा यांच्या जवळ असलेली बंदूक जप्त करून घेतलेली आहे आणि पुढील प्रकरणाचा तपास करत आहे। आत्ताच 10 मिनिटांपूर्वी गोविंदा यांच्या पायातली गोळी काढली आणि त्यांना शुद्ध आलेली आहे। त्यांनी डॉक्टरांचे, आई वडिलांचे, त्यांच्या गुरूंचे आणि संपूर्ण चाहत्यांचे आभार मानले आणि एक ऑडिओ क्लिप जाहीर केलेली आहे। माणसाच्या आयुष्यात कधी कुठला कोणता प्रसंग घडेल हे कोणीच सांगू शकत नाही।